केलेलं प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी असेल हो. किंवा त्या त्या क्षेत्रातल्या लोकांसाठी ते पटवून देणं. हो. स्पेसिफिकली तुम्ही फार्मासाठी किंवा ॲनिमलसाठी काम करता, ते पटवून देणं शेतकऱ्यांना ती कसरत होती का, की पटकन ते सगळं स्वीकारलं गेलं? काय वाटतं? खरं सांगायचं तर कित्येकदा आता तर थोडंसं निदान स्त्रिया पुढे आल्या आहेत. बऱ्याच क्षेत्रांमध्ये अशा आहेत की जिथे पूर्वी पुरुष प्रधान क्षेत्र होती. थोडंसं मागे जर वळून बघितलं, एक 10-15 वर्षांपूर्वीचं जर बघितलं तर हो, आमच्या क्षेत्रामध्ये थोडासा पुरुष प्रधान असल्यामुळे अरे तुम्ही आल्यात, म्हणजे तुम्ही सांगणार आहे आम्हाला. आणि किंवा शास्त्रज्ञ म्हणजे ते लॅबोरेटरीमध्ये, तुम्ही लॅबोरेटरीना तुम्ही बाहेर येऊन कसं काय सांगणार आणि आम्हाला तुम्ही काय सांगणार? ते सुद्धा शेतीमध्ये. शेतीमध्ये तर शेतकऱ्यापेक्षा जास्ती कोणाला माहिती आहे आणि तुम्ही का सांगणार? तर मोठा स्ट्रगल असतो. स्ट्रगल पटवून द्यायला लागतं. आणि पटवून देताना सुद्धा आज सुद्धा असं होतं की अरे मॅडम आल्यात का, मग आता त्याच्या बरोबरीने काही काही गोष्टी आजूबाजूला ज्याचा खरं तर तुमच्या कामाशी संबंध तसा डायरेक्ट नसतो, पण त्या त्यांच्या मनात येतो. सो पहिला काळ माझा स्ट्रगल होता पटवून देण्यासाठी, नुसतं नाही तर त्यांच्या बरोबर त्यांच्या तिथपर्यंत पोचण्यासाठीचा होता की फक्त आज ऐकून घ्या.